नमस्कार, मी साक्षी अणासने. येस मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. वेळ पडली तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन असे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंखे यांचा निर्णय. जनतेची पै परत करावी लागेल असं भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधीवर केली खोचक टीका. लोकसभेच्या जागा वाटपांसाठी इंडिया आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबरला. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी काँग्रेसचा नागपूर विधान भवन येथे मोर्चा. कांदा निर्यात बंदीवर लवकरच निर्णय होणार असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन एसआयटी प्रकरणी सांगितले. आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी झाली. 370 कलम रद्द हे काश्मीरसाठी चांगले असे सांगण्यात आले. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. एक मोठी बातमी हाती येते. कलम 370 हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य. सर्वोच्च न्यायालयात आज 11 डिसेंबर जम्मू काश्मीरमधील कलम 370च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं 5 सप्टेंबर रोजी 16 दिवसांच्या चर्चेनंतर यावर निर्णय राखून ठेवला होता. आता पाहूयात सविस्तर. कलम 370 हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असून कलम 370 हटवण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या योग्य होता. 2. संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू होतात. हा निर्णय जम्मू काश्मीरच्या एकीकरणासाठी होता. कलम 370 हटवण्यात कोणताही दुजाभाव नव्हता. 4. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुकांसाठी पावले उचलावीत. जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्या असे निर्देश न्यायालय निवडणूक आयोगाने दिले आहेत. 5. जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा. 7. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती. जम्मू काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्व नव्हते. लडाख केंद्रशासित प्रदेश ठेवण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचा सुप्रीम कोर्टाने म्हटले. या सुनावणी दरम्यान कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात निकाल देण्यासाठी सरन्यायाधीश DY चंद्रचूड म्हणाले की 5 न्यायाधीशांचे 3 वेगवेगळे निर्णय होते, परंतु या तिन्ही निर्णयावर सर्वांचे एकमत असल्याचे हा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले. ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधला. खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जनतेलाच विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे फील्डवर काम करणारा, मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे? सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं. गेल्या 1.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 12,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत आपल्या सरकारने केली आहे. मी आणि देवेंद्रजी स्वतः काल परवाच बांधावर गेलो, शेतावर गेलो, धानाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि आतापर्यंत राज्यामध्ये जे नुकसान झालं अवकाळी, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे या सगळ्याचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना, निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. त्यामुळे आम्ही पूर्णपणे गंभीर आहोत. परंतु जे बोलतायत ते 14 दिवसानंतर इकडे अधिवेशनात आले, ते किती गंभीर आहेत हे फक्त स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावं. संजय राऊत आरोप करतात बिलकुल मदत होईल. शेतकऱ्यांना पूर्ण मदत होईल. उद्धव ठाकरेंनी आरोप केला सत्ताधारी मंत्री गुंडागिरी करतात, आमदार गुंडागिरी करतात. अरे बाबा, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा तुमच्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्याचं काम कोणी केलं? ते आपल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या नवरा तो आमदार रवी राणा, एका महिलेला 15 दिवस जेलमध्ये टाकण्याचं पाप कोणी केलं? राणे केंद्रीय मंत्री असताना आम्हाला तर तुम्ही रोज शिवाशाप देताय, परंतु तुम्हाला एक शब्द बोलल्यानंतर त्याला जेवणाच्या त्यांना ताटावरून उठवण्याचं पाप कुणी केलं?
ही गुंडगिरी, दादागिरी आणि हे काही सत्तेचा गैरवापर कोणी केला? तुमच्या विरुद्ध बोललं की तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये टाकलंय. मुकेश अंबानींच्या घराखाली ते स्फोटक लावलं, जिलेटिन कुणी लावलं? तो कुणाचा माणूस होता? त्यामुळे स्वतः बोलताना दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची त्यांना आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्यात अजितदादांचा विरोध होता. काय भांडण लावायचं काम करतात ते संजय राऊत असं म्हणतात. कोण संजय राऊत? ते शीतल म्हात्रे उत्तर देतील. सुप्रीम कोर्ट ने जो सरकार का डिसीजन चांगला काहीतरी प्रश्न विचारा. उसको सही ठहरा है, क्या कहेंगे उसको? क्या बोले? फिर से पूछो. सुप्रीम कोर्ट ने जो सरकार का 370 हटाने का जो डिसीजन है उसको सही ठहरा है? बिल्कुल बिल्कुल, ये बहुत बड़ा निर्णय है. ये पूरे देश के जनता के दिल का ये निर्णय है, क्योंकि अखंड हिंदुस्तान, अखंड भारत ये हमारी संकल्पना है. और मैं ये भी कहूँगा, हमारे हिंदू हृदय बाला साहेब ठाकरे जी का भी यही सपना था, करोड़ों देशवासियों का ये सपना था कि धारा 370 हटे. और वो मोदी जी के नेतृत्व में धारा 370 हटाई गई. गृह मंत्री अमित शाह साहब ने पूरी प्लानिंग कर दी और उसको हटाने के बाद आज कश्मीर में लोग खुले हवा में सांस ले रहे. मैं कई बार अभी कश्मीर गया, जहाँ पर लाल चौक में जहाँ पर कोई तिरंगा नहीं फहरा सकता है, वहाँ हमारे मोदी जी ने तो वहाँ पहले फहराया. और हमारे सब कार्यक्रम आज लाल चौक में होते हैं, क्योंकि धारा 370 हट चुकी है और इस पर शिक्का मोर्तब सुप्रीम कोर्ट ने किया है. ये बहुत बड़ा निर्णय ये सुप्रीम कोर्ट का है. लोगों के जनता की आवाज़. भारत में लिया जाए, पीओके का भी समावेश भारत में किया जाए, उद्धव ठाकरे ने डिमांड की, उसको लेकर क्या कहेंगे आप? ये अखंड हिंदुस्तान, अखंड भारत, ये सपना मोदी जी का है. और निश्चित रूप से मोदी जी ने हमारे देश को एक नया आयाम दिया है, नई ऊंचाई पर ले गए हैं. हमारी अर्थव्यवस्था को पूरे 10वें नंबर से 5वें नंबर पे लाने का काम किया है. जब पूरी दुनिया के कई देशों की अर्थव्यवस्था पूरी तरह डगमगाई है, चरमरा गई है, ऐसी परिस्थिति में हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भारत की अर्थव्यवस्था एक ऊंचाई पर ले जाने का काम किया है. इस देश का नाम पूरी दुनिया में रोशन का किया है और उनका सपना है, पूरे देशवासियों का सपना है, अखंड हिंदुस्तान बने. और निश्चित रूप से मोदी जी करेंगे. अरे भैया, मोदी जी गारंटी देते हैं तो पूरा करते हैं, और राहुल गांधी गारंटी देते हैं तो भूल जाते हैं, बोलते हैं प्रिंटिंग मिस्टेक था. राजस्थान में ऐसा ही उन्होंने किया. गए, बोले 10 दिन के अंदर किसानों का कर्ज माफ़ करेंगे. कर्जा तो 5 साल माफ़ नहीं किया. 19,000 किसानों की ज़मीन की नीलामी कर दी. 600-700 लोगों ने आत्महत्या कर दी. और इसलिए राजस्थान की जनता ने भारतीय जनता पार्टी एनडीए को और मोदी जी की गारंटी को वोट दिया है. माननीय शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड चौफुलीवर भव्य मोर्चा पार पडला. त्याचे थेट दृश्य आपल्या येस मराठी न्यूज चॅनलवर. संपवतो. धन्यवाद. यानंतर या देशाचा जाणता राजा, आपल्या सर्वांचा नेता, या शेतकऱ्यांचा कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी या आंदोलनात पहिल्यांदा मार्गदर्शन करतील. उद्या साहेबांचा वाढदिवस आहे, पण सर्व कार्यक्रमांना तिलांजली देऊ
घेऊन साहेब या ठिकाणी हजर झालेत. आदरणीय साहेब, आज अतिशय थोड्या सूचनेनं या ठिकाणी तुम्ही हजारोच्या संख्येने जमलं. उन्हा पाण्याचा विचार केला नाही. त्याबद्दल तुला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कांदा त्यासाठी ठीक आहे की दोन पैसे त्याच्यामध्ये मिळतात, त्यासाठी तुम्ही सगळे कष्ट करता. पण दुर्दैवानं ज्यांच्या हातामध्ये देशाचं धोरण ठरवण्याचा अधिकार आहे, या सगळ्यांच्यामध्ये तुमच्या कष्टाला किंमत द्यावी ही भावना व्यक्तींची नाही. सत्ताधारी केंद्र सरकारमध्ये जे बसले त्यांना जर जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागत नाही. आणि ही अवस्था नाही. मला आठवतोय 2010 का 11 मला लक्षात नाही, पण मी वनवासला आलो होतो. आणि वनवासला आल्याच्या नंतर तिथे लोकांनी मला सांगितलं की कांद्याच्या संबंधी केंद्र सरकारमध्ये काही वेगळा विचार होतोय आणि त्याच्यामुळे कांद्याच्या किमती खाली जायला लागेल. चांदवड येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा पार पडला. त्यांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले. हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे झाली. अनिल कदम, नितीन आहेर, श्रीराम शेट्टे, कोंडाजी आव्हाड, गिरीश कोतवाल यांची भाषणे झाली. दरम्यान शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. येस मराठी न्यूजसाठी धनाजी पाटील, चांदवड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी येस मराठी न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा येस मराठी न्यूज चॅनल. धन्यवाद.